महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरपूर जे विद्यार्थी होते त्यांना नोकरी मिळालेली आहे। परंतु यामध्ये आता लाडक्या भाऊची जी नोकरी आहे ही धोक्यात असणार आहे, कारण यामध्ये दुहेरी पदांच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर या प्रकारे बाकी जिल्ह्याला सुद्धा आता असे आदेश देण्यात येणार आहेत, त्यामुळे आता लाडक्या भाऊंची नोकरी ही आता धोक्यात असणार आहे। तर यामध्ये एका ठिकाणचं जे प्रकरण आहे हे एका न्यूजपेपरमध्ये आलं आहे, तर बघू शकता। तर ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच सदस्य आणि पोलीस पाटील अशी पदे भूषवत असताना शासनाच्या लाडका भाऊ मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक आणि आरोग्य सेवकाची नोकरी करणाऱ्या असेच एकच व्यक्ती 2 पदावर काम करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप करत एका संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते। जिल्ह्यात ग्रामपंचायतीत विविध पदे भूषवत काही जण शासनाचे शिक्षण आणि आरोग्य सेवकाची नोकरी करीत दुहेरी लाभ घेत आहेत। तसेच एकच व्यक्ती दोन्ही पदावर काम करून दोन्ही पदाचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करीत आहे, अशा प्रकारचे आरोप झालेले आहे। तर यामध्ये आता 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले होते। तर यामध्ये आता सर्व जे लाडके भाऊ आहे यांचे आता जी नोकरी आहे ही धोक्यात असणार आहे, कारण यांचे आता चौकशी सुरू झालेली आहे आणि जसे या जिल्ह्यामध्ये झालेला तसं बाकी जिल्ह्यामध्ये आता सर्वांची चौकशी होणार आहे। जर तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी जर मानधन घेत असाल तर तुमची जी नोकरी ही जाऊ शकते। तर लाडक्या भाऊबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जेही विद्यार्थी लागलेले आहेत त्यांना अजूनपर्यंत मानधनसुद्धा मिळालेले नाही आहे, तर त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर लाडका भाऊ याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।